ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान पुरता घाबरून गेला। या काळामध्ये देशातील नागरिक आणि एकमेकांवर सातत्याने टीका करणारे नेतेही देशासाठी एकत्र झाले। या नेत्यांपैकी एक नाव म्हणजे एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी। ओवैसी यांनी देशाच्या संकटाच्या काळात देशाची बाजू जोरकसपणे मांडली, पण आता हेच ओवैसी पाकच्या टार्गेटवर आल्याचं समोर येत आहे। पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, भारत जिंदाबाद, भारत जिंदाबाद। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं अचूक आखणी करत ऑपरेशन सिंधूर राबवलं आणि दहशतवाद्यांना पोचणारा पाकचा खरा चेहरा पुन्हा समोर आणला। या सगळ्यात मुस्लिम चेहरा असलेले एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी भारताची बाजू घेत लष्करी शौर्याचं कौतुक करत भारताच्या एकात्मतेचं दर्शन घडवलं। पण आपल्या देशाबाबतच्या असदुद्दीन ओवैसी यांच्या प्रेमामुळे पाकिस्तानच्या पोटात दुखू लागलं। अनेकदा ओवैसी यांचे गोडवे गाणाऱ्या पाकमधले नेते मौलवी यांची आता भाषाच बदलली आहे। ओवैसी आता त्यांच्या रडारवर आले असून त्यांच्यावर पाकमधून सडकून टीका होतीये। इंडिया में जाके देख लो, ओवैसी को देख लो, जो मुसलमानों का बड़ा खैरख्वाह बनता है, पाकिस्तान मुर्दाबाद नारे लगा रहा है वो बैठ के। वजह उसकी है कि उसकी मजबूरी है, उसको पता है इंडियन गवर्नमेंट जो मौजूदा गवर्नमेंट है छोड़ेगी नहीं आपको। हमारी बड़ी मरगूब और बड़ी हमें पसंदीदा शख्सियत थी असदुद्दीन ओवैसी, जो इंडिया के एक मिनिस्टर हैं। ये बड़ी हमें मरगूब थी, बड़े हम इनको चाहते थे, फॉलो करते थे, लेकिन वो भी इस कौमियत के धारे में बह गए। वो भी एक नेशनलिस्ट और नेशनलिज्म के धारे में बह गए। देशातल्या विविध मुद्द्यांवर ओवैसींचे सरकारशी अनेकदा आपण मतभेद पाहिले, मात्र पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी देशाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले। हीच गोष्ट पाकिस्तानींना आता काट्यासारखी टोचतेय। भारतामध्ये कशा प्रकारे राजकीय एकजूट आहे, पाकिस्तान विरुद्ध संपूर्ण भारत कसा एक आहे, अशाच प्रकारचं इंडिकेशन असदुद्दीन ओवैसी यांनी त्या ठिकाणी दिलं होतं। आणि ज्या प्रकारे आक्रमक भूमिका त्यांनी पाकिस्तान विरुद्ध त्या ठिकाणी घेतली होती, त्याचबरोबर इस्लामचा वापर करून कशा प्रकारे पाकिस्तान जो आहे भारतामध्ये भ्रम पसरवतोय, कशा प्रकारे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दुही पसरवण्याचा प्रयत्न करतोय, या विरुद्ध ठामपणे भूमिका असदुद्दीन ओवैसी यांनी घेतली होती। आणि हे सगळं पाहता पाकिस्तानचा भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम दुही पसरवण्याचा डाव कुठेतरी फेल जातोय की काय हे ओळखून पाकिस्ताननं ओवैसी सारख्या नेत्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। ओवैसी हे देशातल्या त्या काही मुस्लिम नेत्यांपैकी एक आहे ज्यांनी पाकिस्तानला वेळोवेळी उघडं पाडलंय, मात्र तरीही पाकिस्तानी यातून धडा घेत नाहीत आणि यावेळी ते इतके पुढे गेलेत की त्यांनी असदुद्दीन ओवैसींवर विष ओकायला सुरुवात केली आहे। इस्लामचं नाव घेऊन कुठेतरी जे आहे मुस्लिमांना भरकटण्याचं काम हे पाकिस्तानचे काही नेते वेळोवेळी त्या ठिकाणी करतायत, पण भारतामधले मुस्लिम नेते ज्यामध्ये ओवैसी यांचा सुद्धा समावेश आहे, हे संपूर्णपणे भारताच्या पाठीशी उभे आहेत आणि पाकिस्तानलाच ते करारा जबाब त्या ठिकाणी देत आहेत। ऑपरेशन सिंधूर नंतर भारतानं पाकची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करण्यासाठी शिष्टमंडळ तयार केले। यामध्ये एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांचाही सहभाग आहे। सध्या पाकमध्ये ओवैसींना टार्गेट केलं जात असलं तरी भारत आणि ओवैसी सुद्धा अशा पाकच्या धमक्यांना भीक घालणार नाही हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।